आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाड्याच्या बहुचर्चित अश्लील व्हिडिओ प्रकरणातील आरोपी असणारा मानव सुगंधे याला काल नागपूर उच्च न्यायालयात जामीन मंजूर केला आणि युक्तिवादात असं सांगितलं की हा केवळ 6 आरोपीच्या जबाबाच्या आधारे याला गोवण्यात आला। आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणे किंवा प्रत्यक्षात ते प्रसारित करण्यासाठी याचा कोणताही सहभाग नसल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत। विशेष म्हणजे येणाऱ्या 20 तारखेपासून त्याची परीक्षा चालू असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आलं। त्या अनुषंगानं त्या आरोपीला जे आहे जामीन दिला आहे। त्याच्यानंतर 50,000 रुपयाचा जे जात मुचलका असते त्याच्या नियमानुसार त्या व्यक्तीला सध्या मानव सुगंधेले जामीन दिल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90वर येऊन राहिली। बाप्पा काय गाजलं हे प्रकरण, पुरा भारतभर गाजलं होतं। तर याच्यात जे आहे ना पोक्सोच्या अंतर्गत याशिवाय माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमानं गुन्हा नोंदवला होता आणि पोलिसांच्या माहितीनुसार टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून काही युवती अल्पवयीन मुलीचे जे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय प्रसारित केल्याच्या प्रकरणाच्यानं जिकडे तिकडे तेच चर्चा झाली होती। आता या एका म्हणजे मानव सुगंधेले सध्या जो जामीन प्राप्त झाला आहे, मंजूर झाला आहे। बाकीच्या जे त्यातले अजून जे तरुण आहेत येईल कधी जामीन भेटते काय माहीत। पण सध्या जे ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन आली की परतवाड्याच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातला जो मानव सुगंधे आहे याला नागपूर उच्च न्यायालयानं एक जामीन मंजूर केला आहे 50,000 रुपयाचा जात मुचलक्यावर। आणि हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट येणाऱ्या कालखंडात याच्यावर कोणत्या प्रकारच्या सुनावण्या होते, कोणत्या प्रकारची शिक्षेची तरतूद, कारण हे जर म्हणसाल ना तर माहिती आणि तंत्रज्ञान विषयातलं प्रकरण आहे। तर ब्रेकिंग न्यूज येऊन आली की या प्रकरणातल्या मानव सुगंधेले नागपूर कोर्टानं जामीन मंजूर केला आहे ते।